सेल्फ सर्व्हिस भाग 4. तुम्हाला आज मी शितूत मिसळमधली सेल्फ सर्व्हिस सांगतो कशी आहे ती. आम्ही प्रत्येक खिडकीच्या खाली काउंटर ठेवलं आहे. म्हणजे लोक जी येतात मिसळप्रेमी ते इथनं काउंटरवरनं इथून आम्ही मिसळ ठेवतो आतमध्ये, आतून बाहेर, आणि इथून खाली लोक मिसळ घेतात आणि इथे ह्या काउंटरवर बसून खातात. हे बघा इथे खुर्च्या टेबल ठेवलेले इथे. सेम हे इथे काउंटर आहे, हे इथे बसायला गेले. त्याच्यानंतर हे तिसरं आहे, इथनं घेतात, आणि चौथं येतं इथे. आता हे जर काम चालू आहे इकडे, इथून दिलं जातं. लोक वाढली तर आम्ही हे वाढवतो थोडीशी अरेंजमेंट. आपल्या निवळी जयगड हायवेचं 4 लेनचं काम चालू होतं लवकरच. फक्त रोड इकडनं जातोय की पलीकडनं जातोय हे आयडिया नाही आहे. इकडनं जातोय अशी आता बातमी आलेली आहे. त्याच्यामुळे आमचं हे हॉटेल पार्टचं संपूर्ण घर आणि दुकान अखंड बाधित होतंय. त्याच्यामुळे आता हे जे आंब्याचं झाड आहे तिथपर्यंत सुरुवात होते जायला. तिथून 10 फूट, त्याच्यानंतर पुढे 20 फूट, 80 फूट, 90 फूट असं ते तिरपं जात आहे. हा बघा, हा आपला रोड आहे, आणि हा रोड असा जातोय, असा बांध देणार पूर्ण, असं दगड पाठीमागे टाकलेले आहेत. तर सांगायचा मुद्दा असा आहे की सेल्फ सर्व्हिस काउंटर तुम्ही सुद्धा असं करू शकता. कसं आहे की इथे ठेवलं की झालं काम. लोक इथं 5-5, 6-6 बसतात. हे टेबल जरा मोठा आहे. त्याच्यानंतर इथे एक टेबल आहे तुम्हाला बोलल्याप्रमाणे. हे काउंटर इथे आहे, आम्ही इथे ठेवतो मिसळ. तिथे सारे सूचना फलक लावलेले आहेत आम्ही. तर ते स्वयंपाक खोली आतमध्ये आहे, किचन आहे. तिकडनं इथे त्या काउंटरला दिलं जातं. त्याच्यानंतर इथे ऑर्डर बुक होते. त्याच्यानंतर इथे ठेवलं जातं आणि इथे समोर ठेवलं जातं. आता सांगायचा मुद्दा एवढाच आहे की ही जी सिस्टीम आहे ही लोकांना पसंत का पडली, तिथल्या तिथे लोकांना घ्यायला सोपं जातं. त्याच्यामुळे आमची सेल्फ सर्व्हिस जास्त म्हणजे प्रभावशाली झाली. हे जर अंतर आम्ही जास्त ठेवलं असतं, म्हणजे इथून इकडे ठेवायचं, आता हे इकडे पण काम चालू होतं आता, त्याच्यामुळे जरा आहे. हे बघा, हे टेबल जर या साईडला किंवा खालच्या साईडला असतं तर लोकांना थोडासा त्रास झाला असता. हे प्रत्येक काउंटर, प्रत्येक विंडोच्या खाली आम्ही मिसळचं खायची व्यवस्था केलेली आहे. आता लवकर ह्याच्यावर कापडावर येईल, आता जरा काम चालू आहे. हे बघा अशी अरेंजमेंट आहे. आत्ता साधारणतः 35 लोक बसत आहेत. अगदी वेळ आली तर लोक तिथे झाडाखाली पण बसतात, इथे पण बसतात. आता हे थोडंसं मंडप वाढवतो आम्ही अजून. काय आलं, हायवेचं आता काम चालू होणार, त्याच्यामुळे जास्त बांधकामात आम्ही खर्च करत नाही आहोत. आम्हाला असं सांगण्यात आलं आहे की जास्त आता खर्च करू नका, आधी फायनल इथे होऊ दे तुमचं काय ते पूर्णपणे रोडचं. आणि रोडचं फायनल झालं की त्याच्यानंतर तुम्ही फायनल हॉटेल बांधा. कसं आहे, बायपास रोड गेला तर काय प्रश्नच मिळत नाही. मग हे आहे ते प्रश्नच नाही, हे आहे असं व्यवस्थित बांधकाम करता येईल. बघा हे पूर्ण आपला हा एरिया आहे, मी काल बोलल्याप्रमाणे. हा इकडे बोर्ड आहे आपला शितूत मिसळचा, आपला हायवे. हा बघा सगळ्या गाड्या येत आहेत. तर हे आपलं आहे छोटंसं. करायचं छानपैकी. मला AC पण रेस्टॉरंट बांधायचं आहे, पण गंमत अशी की आत्ता पैसे घालून काय पाडापाडी परत झाली. हायवे किती जातो काय जातो काय अजून अंदाज नाही आहे. दगड टाकून झाले त्यांचे. इकडे पाठीमागे 10 फूट, त्याच्यानंतर 30 फूट, 40 फूट, 80 फूट असं आता दगड टाकले गेलेत. त्याच्यामुळे आत्ता सध्या ही सेटिंग अरेंजमेंट आपली आहे. इकडे आता आपण थोडासा महिला विभाग चालू करतोय. काही महिलांनी आम्हाला रिक्वेस्ट केलं की, कारण सिंगल येणार महिला आहेत ना, तर त्यांना पण जरा थोडी प्रायव्हसी लागते. तर तिकडे थोडंसं आम्ही पॅक करणार होतो भाग, आणि महिलांसाठी विषय चालू करतोय. तर हे झालं सेल्फ सर्व्हिसचा विषय. तुम्हाला जस्ट मी छोटीशी गोष्ट शेअर केली, आणि ही आयडिया जबरदस्त निघाली आमची. प्रत्येक विंडोच्या खाली आम्ही टेबल ठेवलं आहे. चला, धन्यवाद.